नमस्कार मित्रांनो, गुढीपाडवा निमित्त नरखेडचा हा रविवार बाजार संपूर्ण भरलेला आहे। सायंकाळचे 6 वाजलेले आहे तरी नागरिकांची गर्दी तुम्ही पाहू शकता। कारण की भाजीपाला घेण्यासाठी नागरिक हे सायंकाळीच येतात। त्यांना असं वाटते की भाजीपाल्याचा रेट हा सायंकाळच्या 6 नंतर उतरतो। तर पाहूया काय म्हणतात आजचा हा भाजीपाल्याचा रेट। ताई, झाला का बाजार? काय म्हणतो नरखेडचा बाजार? स्वस्त आहे की महाग आहे? स्वस्त आहे। आलू, कांदे, टमाटर, मिरची सर्व स्वस्त आहे। भाऊ, झाला का बाजार? झाला का भाऊ? झाला भाऊ। काय आजचा बाजार कसा आहे? गुढीपाडवा निमित्त जो बाजार भरलाय तो गुढीपाडवाचा बाजार आजच्या बाजारात स्वस्त आहे। काय महाग वाटलं तुम्हाला? मीडियम बरोबर आहे। मीडियम आहे। आलू, कांदे, टमाटर, मिरची या भाव पाहिजे था असाच भाव पाहिजे। आणि अद्रक लसूण काय म्हणते, सध्या उतरला का भाव? कमी झालाय। एखादी अशा वस्तूचं नाव सांगा की जे महाग झालेलं आहे, महाग नाही झालाय कुठलंच? नाही, आज सगळं बरोबर आहे। तरी किती रुपयामध्ये बजेट होतो बाजाराचा? बाजाराचा बजेट नाही 200 नाही, कमीत कमी 300 रुपये। 300 रुपयामध्ये। तर पाहू शकता या ठिकाणी नागरिक बाजार करण्यासाठी आले। त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 300 रुपयामध्ये बाजार हा संपूर्ण होतो। म्हणजे बाजार भावाचे रेट सध्या उतरलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे। उतरले नाही, बरोबर आहे। मिनिमम आहे। ठीक आहे भाऊ। उतरले म्हणजे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अद्रक लसणचे गंज बांधून एक शाळेचा विद्यार्थी या ठिकाणी बसलेला आहे। फक्त 10 रुपयामध्ये या ठिकाणी अद्रक लसण तुम्हाला मिळेल। भाऊ, काय म्हणते सध्या लसणाचा भाव? 100 किलोभर लसण। आणि अद्रक काय म्हणते? अद्रक बी 100। आणि या ठिकाणी हळद सुद्धा आहे। भाऊ, हळद 360 रुपये किलो। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खांड्याची अद्रक या ठिकाणी तुम्हाला 360 रुपये किलो मिळेल। आणि या ठिकाणी कळ्याचा लसूण सुद्धा उपलब्ध आहे। तर एकंदरीत बाजार संपूर्ण भरलेला आहे। आणखी या ठिकाणी तुम्हाला गर्दी दाखवतो आहे। या ठिकाणी फणस आलेला आहे नरखेडच्या बाजारामध्ये। काय म्हणते भाऊ फणसचा रेट? 20 रुपये पाव। नरखेडच्या बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता फणस या ठिकाणी 20 रुपये पाव। बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कर्मी सुद्धा आलेले आहे। आता ते बाजार करण्यासाठी आले आहे की या ठिकाणी की सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी आली आहे? पाहूया। या ठिकाणी रविवारच्या बाजारामध्ये तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण मसाल्याचं दुकान लागलंय। भाऊ, काय हिरोती काय म्हणतात? 50 रुपये पाव हिरोती। वेगवेगळे दर आहे का या ठिकाणी? वेगवेगळी हिरोती आहे? 60, 50, 40 वेगवेगळे दर आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी घरी चटणीसाठी लागणारे सर्व मसाले या ठिकाणी उपलब्ध आहे नरखेडच्या बाजारामध्ये। पुन्हा तुम्हाला दाखवता या ठिकाणी बघून घ्या। सायंकाळचे 6 वाजलेले आहे तरी या ठिकाणी नागरिकांची गर्दी तुम्हाला दिसत आहे। या ठिकाणी चाय सुद्धा बनत आहे। काय भाऊ रेट काय चायचा? फक्त 3 रुपये हाफ। मला असं वाटते या ठिकाणी दुधाचा रेट वाढलेला आहे आणि चायचा रेट भाऊनी कमी केला आहे। फक्त बाजारात आलेल्या नागरिकांसाठी 3 रुपये हाफ चाय या ठिकाणी। खूप छान। काय म्हणते भाऊ आजचा बाजार भाव? काय भाव सस्ता झाला बाजार। टमाटर काय म्हणतात? टमाटर 10 रुपये किलो आहे। 10 रुपये किलो। किती घेतले मग तुम्ही? आम्ही 2 किलो घेतले। 2 किलो घेतले का? आम्ही 15 घेतले। 15चे 2 किलो घेतले। आणि भाऊ गोबी 10 रुपये फुल घेतलं, चांगला मोठा जा। टमाटर 20 रुपये किलो पाहिजे तर 10 रुपये आहे। अच्छा, पैसे कसे होईल? नाही बरोबर आहे ना। म्हणजे एकंदरीत म्हणायचं आहे की शेतकऱ्यांचं मरण आहे, नाही का? बरोबर आहे। आम्हाला कास्तकाराले भाव नाही आणि आम्ही कुणाचा ठिकाणी गेलो तर त्याचे पैसे नक्की द्यावे लागते। बरोबर आहे, बरोबर। त्याचे पैसे निघत नाही, वाढून गेले। बरोबर आहे। आम्हाला उन्हामध्ये कामाला जावं लागते। बरोबर आहे। आमचे निघत नाही, आमची मजुरी नाही निघत, काही नाही निघत। म्हणून शेतीमालाचे भाव वाढले पाहिजे। सगळे वाढले पाहिजे, नाही का? वाढले पाहिजे, वाढले पाहिजे। बरोबर आहे। धन्यवाद भाऊ। पैसे होते तर कास्तकार घेते। झाला का भाऊ बाजार? झाला का लाईव्ह आहे का बाजार? झाला का भाऊ? झाला बाजार? झाला। ठीक। काय म्हणतात भाऊ सध्या लसणाचा भाव? 120 रुपये किलो। आणि ह्या कळ्याचा? आणि गाठा कळ्या आणि या ठिकाणी सर्व 120 रुपये किलो। आणि मागच्या हप्त्यामध्ये काय रेट होता? मागच्या हप्त्यामध्ये 80 रुपये किलो होता। आता यावेळेस थोडा उचल झाली। अच्छा, आधी उचल होईल म्हणजे दर वाढलेला आहे। वाढलाय। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो लसणाच्या दरामध्ये सध्या वाढ झालेली आहे। नरखेडच्या या रविवार बाजारामध्ये गुढीपाडवा निमित्त जो बाजार भरला आहे त्यामध्ये लसणाचा भाव सध्या या ठिकाणी आपल्याला उच्चांक दिसत आहे।
आणि भाऊ अद्रक काय म्हणते? अद्रक 20 रुपये पाव, 80 रुपये किलो. 20 रुपये पाव या ठिकाणी, 80 रुपये किलो. आणि मागच्या हप्त्यामध्ये तोच रेट होता का? किलो होता मागच्या हप्त्यात. त्यामध्ये वाढ झाली. वाढ झाली. वाढ झाली. आणखी काय वाटते पुढच्या हप्त्यात वाढ होईल का? आपल्या हप्त्यात 120 रुपये होऊन जाईल. वाढ होईल. वाढ होईल. या ठिकाणी बाजारभावामध्ये सध्या अद्रक लसूणच्या बाजारभावामध्ये आपल्याला सध्या वाढ दिसत आहे. ते म्हणजे मुख्य म्हणजे अद्रक लसूणच्या भावामध्ये सर्वात जास्त गर्दी या गार्डनच्या बाजूला जे नागरिक बसले असतात इथल्या भागामध्ये सर्वात जास्त गर्दी असते. सर्वात जास्त गर्दी तुम्ही पाहू शकता नरखेडच्या या रविवार बाजारामध्ये. सायंकाळीचे 6:30 वाजलेले आहे. लोकांचं एकच म्हणणं असं असते की सायंकाळच्या बाद जर बाजारात जर आलं तर रेट हा कमी असतो भाजीपाल्यांचा. बघा गर्दी बघा. चला पुन्हा पाहूया काय म्हणतात टमाटरचा भाव, आलू कांदे, मिरच्याचा भाव. भाऊ काय म्हणतात? गोबी काय म्हणते भाऊ? 10 2 गोबी. फुलं 10 रुपयाला 2 बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही. भाऊ वांगे काय म्हणतात? वांगे 15चे अर्धा किलो, 35चे 1 किलो. आणि टमाटर? टमाटर सध्या 10 रुपये किलो. टमाटर 2 किलो. या ठिकाणी 10 रुपये किलो टमाटर आणि या ठिकाणी 10 रुपयाचे 2 किलो टमाटर तुम्ही पाहू शकता. बीटचे 10चे अर्धा किलो. आणखी पाहूया काय म्हणता बाजारभाव नरखेडचा. हे बघा भाऊ मिरच्याचा भाव उतरला की चढला? यावेळेस उतरला काय? किती रुपये पाव आहे मिरची सध्या? 10 रुपये पाव. तुम्ही पाहू शकता नरखेडच्या रविवार बाजारामध्ये 10 रुपये पाव या ठिकाणी मिरची तुम्हाला दिसत आहे. मीठा 20 रुपये में लाल और मीठा, लाल और मीठा, लाल और मीठा. टरबूज या ठिकाणी 20 रुपये. टरबूज भाव 20 रुपये 2 किलो 20 में 2 किलो. तुम्ही पाहू शकता नरखेडच्या बाजारामध्ये या ठिकाणी टरबूज विकण्यासाठी आलेले 20 रुपये किलो. आंबे केवढ्या? आणि डांगर काय म्हणतात भाऊ? किती? डांगर 30 रुपये किलो. 20 रुपये लाल और मीठा, 20 रुपये 20 रुपये 20 रुपये लाल और मीठा, लाल और मीठा, लाल और मीठा. मित्रांनो नरखेडच्या रविवार बाजारामध्ये गुढीपाडवानिमित्त जो बाजार भरला आहे त्यामध्ये सर्वात स्वस्त भाजीपाला जर आपल्याला पाहायला मिळाला तर तो म्हणजे टमाटर. टमाटरचा रेट या ठिकाणी कुठेतरी 10 रुपये किलो आहे, कुठे 10 रुपयाला 2 किलो आहे. मिरच्याचा सध्या जर भाव पाहिला तर 15 रुपये पाव या ठिकाणी मिरची बाजारामध्ये दिसत आहे. प्रत्येक ठिकाणी हा वेगवेगळा भाव आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा समोर जाऊया बघूया काय आहे पुन्हा बाजार भाव. 10 रुपये किलो. 15चे अर्धा किलो वांगे. बाजारामध्ये वांगे हे 15चे अर्धा किलो या ठिकाणी मिळत आहे. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. दर सध्या कमी झालेला आहे. वांगे 15चे अर्धा किलो मिळत आहे या ठिकाणी. आणि भाऊ सांबार ते गड्डी दाखवा. सांबारची किती रुपयाची आहे ती? 10 रुपयाची गड्डी. फक्त 10 रुपयाची गड्डी. बघा 10 रुपयाची गड्डी, 10 रुपया सांबार तुम्हाला इतका मोठा मिळणार. आणि नरखेडच्या बाजारामध्ये फक्त. तर काटोलचा बाजार आणि नरखेडच्या बाजारामध्ये तुलना करा. बाजार भाव काय म्हणतो तर? इधर 20 रुपये पाव, 20 रुपये पाव, 20 रुपये पाव. कोई भी हर एक माल 20 रुपये पाव, 20 रुपये पाव. या ठिकाणी तोच इधर 20 रुपये पाव, 20 रुपये पाव. इधर 20 रुपये पाव. या ठिकाणी गोड तोच 20 रुपये पाव फक्त.